शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज आज या ठिकाणी समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, 24 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विमाचा दुसरा टप्पा वर्ग केले जाणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे। सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे, लक्षामध्ये घ्या। आता 75% अग्रिम पीक विमा मंजूर केला असून येत्या 24 तासामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। बघा, हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक सोन्याचा दिवस या ठिकाणी उगलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो लक्षामध्ये घ्या, तुम्हाला इथून मागे अनेक दिवस झाले तुम्ही आतुरतेने वाट पाहिली होती। सुरुवातीला फक्त 5-7 हजार पहिला टप्पा तुम्हाला मिळाला होता, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती। पण आता कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले जे काय PM आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा, यांच्यात झालेल्या बैठकीत एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। या निर्णयानुसार PM किसान योजना आणि पीक विमा योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता लक्षामध्ये घ्या, पीक विम्याबाबत एक महत्त्वाची बाब आता समोर आली आहे। लक्षामध्ये घ्या, उर्वरित रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना तात्काळ आज या ठिकाणी आदेश दिले आहे, ज्यामुळे आज शेतकऱ्यांना खूप मोठी या ठिकाणी आनंदाची लाट पसरली आहे। तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात, शासनाने 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा मोठा निर्णय आज घेतलेला आहे। बघा, यासाठी जिल्ह्यांची यादी पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला 100% पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। बघा, आज 18 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळणार। तुमच्या गावाचे नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का नक्की तपासा। जर यादीमध्ये असेल तर तुम्हाला देखील 100% पीक विमा या ठिकाणी मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। तर बघा, शेतकऱ्यांचा प्रश्न, पीक विमा मिळण्यासाठी काय करावे लागेल? पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। बघा, तुम्हाला 2 महत्त्वाची कागदपत्रे तात्काळ जमा करावी लागणार। आता कोणते कागदपत्र आहे ते देखील पाहून घेऊ, जेणेकरून तुम्हाला 75% अग्रिम पीक विमा 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची या ठिकाणी बातमी आज समोर आली आहे। राज्य सरकारने अलीकडे 3178 कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर केली आहे। ही मदत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत आता मिळणार आहे। या मदतीचा काही भाग आधीच शेतकऱ्याला मिळाला होता, तो म्हणजेच की पहिला टप्पा। आता उर्वरित रक्कम 24 घंट्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। तर शेतकरी बांधवांनो, पीक विमा नुकसान भरपाईचे जे काय स्वरूप आहे लक्षामध्ये घ्या, महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य असून येथील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे। गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावं लागत होतं। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर लक्षामध्ये घ्या, 1 मिनिटात आपण यादी या ठिकाणी पाहून घेणार आहोत। लगेच यादी पाहून घेऊ शेतकरी बांधवांनो, तुम्हाला किती पैसे मिळणार लक्षामध्ये घ्या। मागं तुम्हाला 5000, 3000, 2000 अशीच विम्याची रक्कम मिळाली होती, तो होता पहिला टप्पा। परंतु आता 75% जे काय राहिलेला पीक विमा आहे, बघा 75% अग्रिम पीक विमा योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी प्रति 10,000 रुपये हेक्टरीप्रमाणे मदत मिळणार आहे। आता प्रति हेक्टरी 10,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। पहिल्या टप्प्यात शेतकऱ्याला खूप कमी रक्कम मिळाली, 1,500 असे किंवा 2,000 असे अशी त्या ठिकाणी रक्कम मिळाली। पण आता 10,000 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार। आताचे माध्यम म्हणजे की DBT, बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार। आता हे महत्त्वाचे काम केल्यास तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। आता लक्षामध्ये घ्या, व्हिडिओला लाईक आणि आपले जे काय चॅनल आहे लक्षामध्ये घ्या, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नाही तर मग छोटीशी कमेंट करून टाका। तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, राज्यातील विविध विभागांमध्ये नुकसान भरपाईचे वाटप सुरू। महाराष्ट्र सर्व विभागांमध्ये नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार। प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा लक्षामध्ये घेऊन या ठिकाणी मदतीचे नियोजन करण्यात आले आहे। आता तुमच्या भागामध्ये काही वेगळीच रक्कम, दुसऱ्या भागामध्ये काही वेगळीच रक्कम, सगळ्या भागांची आपण रक्कम पाहणार आहोत। कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी आहे लगेच पाहून घेऊ बरं शेतकरी मित्रांनो। बघा, तर शेतकरी बांधवांनो, पहिला विभाग आहे तो म्हणजे की नाशिक विभाग। आता लक्षामध्ये घ्या, नाशिक विभागामध्ये कोणकोणत्या पिकांचे नुकसान झाले तर लक्षामध्ये घ्या, द्राक्ष, कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। बघा, द्राक्षाची निर्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे जी काय झालेली नुकसान आहे, बघा ही नुकसान भरपाई म्हणून विम्याचा दुसरा टप्पा 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 24 घंट्यामध्ये जमा केली जाणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता तेथील खेडी पाडी जेवढे का छोटे छोटे गाव असतील त्यांना देखील ही मदत या ठिकाणी मिळणार आहे। आपण सणासण या ठिकाणी बोलत आहोत, पटापण या ठिकाणी बोलत आहोत, कारण की व्हिडिओ आपल्या
आपल्याला लवकर संपायचा आहे. व्हिडिओची लिमिट आपल्याला वाढवून द्यायची नाही. बघा दुसरा विभाग आहे पुणे विभाग. लक्षामध्ये घ्या, पुणे विभागामध्ये अहमदनगर, सोलापूर या भागामध्ये ऊस, बटाटा आणि तेलबिया पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. बघा पुणे विभागातील शेतकऱ्यांना उत्पन्नासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास देखील आता प्रोत्साहन मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, तेथील आता अहमदनगर, सोलापूर जिल्ह्याला ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, त्यांना पण पीक विमा मिळणार. आपण थोडं जर स्लो बोलायचं असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट करा. बघा कोल्हापूर विभाग, सातारा, सांगली, कोल्हापूर, बघा या विभागातील साखर कारखान्याची संख्या जास्त असल्यामुळे लक्षामध्ये घ्या त्यांना देखील आता भरीव मदत त्या ठिकाणी मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, उत्पादनासोबतच कापूस, हरभरा, ज्वारी या पिकांचे नुकसान या ठिकाणी झाले होते. वाटेगाळ, शिराळा आणि कवठे महागाळ तालुक्यातील गारपिटीमुळे जे काय नुकसान झाले होते त्यांना देखील आता येत्या 24 घंट्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, छत्रपती संभाजीनगर हा पुढील विभाग आहे. आता लक्षामध्ये घ्या, छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे की मराठवाडा. आता मराठवाड्यामधील दुष्काळ परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना अधिक मदत या ठिकाणी मिळणार. तेथील लक्षामध्ये घ्या, मराठवाड्यामधील गंगापूर, आंबड आणि पडळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे कपाशी आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता लक्षामध्ये घ्या, लातूर विभाग. लक्षामध्ये घ्या, लातूर विभागामध्ये लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि हिंगोली या भागातील तूर, मका, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. आता लातूर विभागातील सर्व शेतकऱ्यांना येत्या 24 घंट्यामध्येच पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. आता पुढील विभाग या ठिकाणी पाहून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, अमरावती विभाग. आता अमरावती विभाग म्हणल्यावर बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ, बघा या भागामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. आता तेथे जे काय नुकसान झाले ते जे काय खेडेपाडे आहे त्यांना ठिकी मदत या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती आज समोर आली आहे. बघा पुढील विभाग नागपूर विभाग. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया लक्षामध्ये घ्या आणि गडचिरोली या भागात कापूस, बघा डाळींचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील झाले होते. तिथे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात होते. तर त्या ठिकाणी या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सावनेर आणि रामटेक तालुका जे काय त्याला परिसरामध्ये आहे ते देखील मदत या ठिकाणी पुरवली जाणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच पीक विमा. लक्षामध्ये घ्या, आज आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची जिल्हे आधी पाहिली. बघा उर्वरित जिल्ह्यांमध्ये पीक विमा पुढील हप्त्यामध्ये जमा होईल. बघा राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळजी करू नये, कारण टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सर्वात प्रथम KYC करून घ्यायची आहे. जर तुम्ही KYC जर नाही केली तर तुम्हाला एक पण या ठिकाणी रक्कम मिळणार नाही. तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, सर्वात महत्त्वाचे काम जे का तुम्हाला करायचे आहे ते आता हा व्हिडिओचा शेवटचा पॉईंट आहे. हे जर शेवटचा पॉईंट जर नाही पाहिला तर पूर्ण व्हिडिओ पाहून काहीच उपयोग होणार नाही. लक्षामध्ये घ्या, आतापर्यंत जे आपण वाचलं, जे आपण पाहिलं याची सविस्तर माहिती तुम्हाला एका स्क्रिप्टमध्ये आपण सांगणार आहोत. म्हणजे की बघा तुम्ही ते काम तुम्हाला करावंच लागणार आहे. KYC तुम्हाला करावंच लागणार आहे. आणि सोबतच या ठिकाणी बघा तुमचं जे काय मोबाईल नंबर आहे हे तुम्ही पीक विमा फॉर्म भरता जर दिलेला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील येऊ शकतो. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, आम्हाला खूप शेतकऱ्यांचे मेसेज आलेले आहे. आता तुम्ही म्हणतात की पहिल्या टप्पा शेतकऱ्याला मिळालेला नाही. बघा आता जे काय आपण 2 मिनिटाचे जे काय शेवटचे लिमिट राहिले आहे त्या लिमिटमध्ये आपण बोलत आहोत. तुम्ही म्हणतात पहिला टप्पा मिळालाच नाही, तर लक्षामध्ये घ्या, ज्या ज्या शेतकऱ्याला पीक विम्याचा पहिला टप्पा मिळाला त्यांनी फटाफट एक मेसेज या ठिकाणी आपल्या कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे, जेणेकरून सर्व शेतकऱ्याला कळेल की पहिला टप्पा पीक विम्याचा मिळालेला आहे, दुसरा टप्पा पीक विम्याचा मिळायचा राहिलेला आहे. आता काही शेतकरी त्या पहिल्या टप्प्यामध्ये आले नव्हते, पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये शेतकऱ्यांची नावे नव्हते. तर मग झालेलं काय, त्यांना जे काय दुसरा टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित रक्कम पण मिळणार आहे. पहिला आणि दुसरा टप्पा सोबतच मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात मोठी अपडेट. धन्यवाद.